Hello everyone. Today we are going to discuss about classification of transmission line. लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशन सिस्टमचा इंट्रोडक्शन पार्ट बघितला आहे. आता आपण ट्रान्समिशन लाईन जी आहे ती कोणत्या पॅरामीटर्सवर क्लासिफाय केली जाते यावरती डिस्कस करणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. Classification of transmission line is based upon the parameter of according to type of supply, according to power stage, according to position, according to length or distance, according to voltage level. Means कोणता पॉवर सप्लाय अवेलेबल आहे त्यानुसार इट कॅन बी AC ट्रान्समिशन और DC ट्रान्समिशन. प्रत्येक ट्रान्समिशन सिस्टमचे वेगवेगळे ड्रॉबॅक्स आणि त्याचे ॲडव्हांटेजेस आहेत. इट डिपेंड्स अपॉन दॅट सिच्युएशन विच सप्लाय इज यूज्ड. देन अकॉर्डिंग टू पॉवर स्टेज, प्रायमरी ट्रान्समिशन अँड सेकंडरी ट्रान्समिशन. पॉवर स्टेजनुसार ट्रान्समिशन लाईन जी आहे ती आपली क्लासिफाय केली जाते. प्रायमरी ट्रान्समिशन अँड सेकंडरी ट्रान्समिशन. Our third parameter of classification is according to position. Either our transmission system is overhead or underground. Overhead system आहे किंवा अंडरग्राउंड सिस्टम आहे, या दोन्हीवर क्लासिफाय केलं जाते की आयदर इट सिस्टम इज ओव्हरहेड और नॉट. देन अकॉर्डिंग टू लेंथ ऑफ डिस्टन्स. डिस्टन्सनुसार सुद्धा आपली ट्रान्समिशन लाईन जी आहे ती क्लासिफाय केली जाते. शॉर्ट ट्रान्समिशन लाईन, मीडियम ट्रान्समिशन लाईन अँड लाँग ट्रान्समिशन लाईन. तर शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये काय सांगितलं मीन्स जर डिस्टन्स ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स जे आहे ते अप टू 50 किलोमीटरपर्यंत असेल तर ती लाईन आपण ॲज अ शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणून कन्सिडर केली जाते. बट इफ द डिस्टन्स इज अप टू 150 देन इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज 150. म्हणजे डिस्टन्स जर 150पर्यंत असेल, 150 किलोमीटरपर्यंत, तर आपण त्या लाईनला मीडियम ट्रान्समिशन लाईन म्हणून कन्सिडर करणार. बट इफ द डिस्टन्स इज ग्रेटर दॅन 150 किलोमीटर देन इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज लॉंग ट्रान्समिशन लाईन. दिस इज द क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द लेंथ ऑफ द ट्रान्समिशन लाईन और द डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन विच इज ट्रॅव्हल्ड बाय द ट्रान्समिशन लाईन. Our next parameter of classification is according to voltage level. व्होल्टेजची लेवल काय आहे, आयदर इट लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन और एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. मीन्स लो व्होल्टेज आपण कुठंपर्यंत कन्सिडर करतो, अप टू 1000 व्होल्ट, 1000 व्होल्टपर्यंत जे व्होल्टेज असतं ते लो व्होल्टेज असतं. मीडियम ट्रान्समिशन लाईन हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन अप टू 11 kV और 33 kV ही जी व्होल्टेजची रेंज आहे त्याला आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन कन्सिडर करतात. अँड अगेन द पॅरामीटर एक्स्ट्रा व्होल्टेज ट्रान्समिशन. एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मीन्स रेंज इट कॅन बी अप टू 132 kV और 220 kV. हे जे व्होल्टेजची रेंज आहे इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. तर ट्रान्समिशन लाईन जे आपण यूज करतो इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी त्याचे जे पॅरामीटर्स आहेत की क्लासिफिकेशन कोणकोणत्या बेसिसवर केलं जातं तेच ह्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहे. तर ओव्हरव्ह्यू दिलेला आहे की AC किंवा DC सप्लायवरून ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय करतात. व्होल्टेजची लेवल काय आहे, लो, मीडियम और एक्स्ट्रा हाय, किंवा लेंथ किती आहे ट्रान्समिशन लाईनची, त्यानुसारसुद्धा आपली ट्रान्समिशन लाईन क्लासिफाय केली जाते. नंतर पॉवर स्टेजेस म्हणजे आयदर प्रायमरी ट्रान्समिशन आहे की सेकंडरी ट्रान्समिशन आहे. प्रायमरी ट्रान्समिशन काय आहे, सेकंडरी ट्रान्समिशन काय आहे ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. बट अगेन आय वॉन्ट टू एक्सप्लेन दॅट जनरेटिंग व्होल्टेज जे आहे ते 11 kVला असतं. त्यानंतर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर यूज करून आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिट करतो. इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज प्रायमरी ट्रान्समिशन. प्रायमरी ट्रान्समिशनमध्ये व्होल्टेजची रेंज जी आहे ती हाय असते. सेकंडरी ट्रान्समिशनमध्ये
स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करून हाय व्होल्टेज रेंज गेट्स कन्वर्टेड इंटू दी लो व्होल्टेज. दॅट मीन्स हाय व्होल्टेजची रेंज जर आपण 11 KVचं स्टेपअप करून 132 केलं तर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करून 132 KVचं आपण 33 किंवा 11 KVपर्यंत रिड्यूस करणार. दिस इज कॉल्ड ॲज द सेकंडरी ट्रान्समिशन. अगेन त्या 33चं 11 KVला करणार. दिस इज कॉल्ड ॲज द प्रायमरी डिस्ट्रीब्युशन. अँड अगेन त्या 11 KVचं 440 किंवा 230 ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ कन्झ्युमर. हे जी व्होल्टेजची रेंज आहे 11 KVचं कन्वर्जन 230 किंवा 440मध्ये, इट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ द सिस्टम. हे आपण काल बघितलेलं आहे. ओके, दिस इज दी क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन लाईन. अगेन our next point is we are going to discuss about advantages and disadvantages of high voltage transmission. आता आपण 11 KVचं जनरेशन जे आहे ते लो व्होल्टेजला करतो. नंतर त्याचं स्टेपअप ट्रान्सफॉर्मर यूज करून 132 KV त्याचं जनरेशन मीन्स त्याची व्होल्टेजची रेंज इन्क्रीज करतो. तर रिझन मीन्स ॲडव्हान्टेज काय आहे की असं करण्यामागे मीन्स काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इन्क्रीजिंग ऑफ द व्होल्टेज ऑफ ट्रान्समिशन. मीन्स इथं काय सांगितलेलं आहे की ट्रान्समिशनची व्होल्टेजची लेवल इन्क्रीज केली. ॲज वी नो द पॉवर फॉर्म्युला P इज इक्वल्स टू √3 VLIL cos phi. पॉवर इज इक्वल्स टू √3 VLIL cos phi. लाईन करंट आपण कन्सिडर केला तर लाईन करंट आणि व्होल्टेजचं जे रिलेशन आहे ते इन्व्हर्सली रिलेशन आहे. मीन्स जसं व्होल्टेजची रेंज वाढत जाईल तसं लाईन करंट जो आहे तो डिक्रीज होत जातो. आणि करंट जर डिक्रीज होत असेल ऑब्वियसली रेजिस्टन्स इन्क्रीज होणार. आणि रेजिस्टन्स इज इक्वल्स टू ρL/A. दिस इज दी बेसिक फॉर्म्युला ऑफ रेजिस्टन्स. अकॉर्डिंगली दॅट रेजिस्टन्स इन्क्रीज होत असेल तर ॲटोमॅटिकली एरिया जो आहे सिस्टमचा तो कमी होतो. एरिया कमी झाला, मटेरियल जे लागणार आहे ट्रान्समिशन लाईनसाठी कॉपर किंवा ॲल्युमिनियम आपण यूज करतो त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती कमी होते. त्यामुळं मटेरियल कमी लागलं, ॲटोमॅटिकली कॉस्ट जी आहे ती कमी झाली आणि सिस्टम जी आहे ती आपली इकॉनॉमिकल बनते. ड्यू टू धिस फॅक्टर वी यूज हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. दिस इज द रिझन ऑर ॲडव्हान्टेज ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. अगेन किती प्रपोर्शनमध्ये आपलं ट्रान्समिशनचं मीन्स सेविंग होते तर व्होल्टेजच्या स्क्वेअरमध्ये मीन्स 11 KV असेल तर 1:1 121 या रेंजमध्ये आपली जे मटेरियल लागणार आहे ते कमी होतं. मीन्स व्हॉल्यूम रिक्वायर्ड फॉर द ट्रान्समिशन लाईन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्होल्टेज स्क्वेअर. ओके, our next point is as material required for conductor is lesser, the cost of transmission line is naturally lesser. सिम्पल आहे, मटेरियल कमी लागते म्हणजेच काय, कॉस्ट रिड्यूस झाली आहे. कॉस्ट कमी झाली, इट कॅन बी इकॉनॉमिकल. अगेन जे काही लॉसेस जे होणार आहेत ट्रान्समिशन लाईनमधले, करंट कमी झाला म्हणजे व्होल्टेज वाढलं, करंट कमी झाला तर आपले लॉसेस जे आहेत ते पण कमी झाले. लॉसेस कमी झाले, इफिशियन्सी वाढली. इफिशियन्सी इन्क्रीज झाल्यामुळे व्होल्टेजचं जे रेग्युलेशन आहे ते सुद्धा बेटर झालेलं आहे. ओके, अगेन नंतर आपला कोणता पॉईंट आहे, लिमिटेशन्स ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. आत्ता आपण हाय व्होल्टेजचे ॲडव्हान्टेजेस बघितले, आता डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत त्याचे. तर हाय व्होल्टेज मीन्स हाय क्वालिटी ऑफ इन्सुलेशन विच इन्क्रीजेस द कॉस्ट. मीन्स काय, सिम्पल आहे, व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर इन्सुलेशन पण त्याला त्या प्रपोर्शनमध्येच प्रोव्हाइड करावं लागतं. लिकेज करंट फ्लो होऊ नये म्हणून जेवढी व्होल्टेजची रेंज इन्क्रीज होत जाईल तेवढं इन्सुलेशन पण त्याला त्याच प्रपोर्शनमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. अगेन त्यामध्ये कॉस्ट जी आहे ती इन्क्रीज होते बिकॉज इन्सुलेशनचा कॉस्ट तिथं ॲड होते. इन्सुलेशन वाढले नंतर हाय व्होल्टेज इक्विपमेंट रिक्वायर्ड इज कॉस्टली सच ॲज ट्रान्सफॉर्मर, स्विच गिअर, कंट्रोलिंग अपॅरेटस ॲज टर्मिनल अपॅरेटस. हाय व्होल्टेज
आपण हाय व्होल्टेज ट्रान्समिशन करतो आहे, बट त्याची जी इक्विपमेंट्स आहेत, कोणते कोणते स्टेपअप ट्रान्सफॉर्मर, जनरली ट्रान्सफॉर्मर, देन जे स्विचगेअरचे इक्विपमेंट्स आहेत जसं की सर्किट ब्रेकर आहे, रिले, आयसोलेटर, द रेटिंग ऑफ दिस इक्विपमेंट ऑल्सो इन्क्रीजेस ड्यू टू हाय व्होल्टेज ट्रान्समिशन अँड ड्यू टू दॅट दी कॉस्ट, ओव्हरऑल सिस्टमची जी कॉस्ट आहे ती सुद्धा इन्क्रीज होते. दिस इज द ड्रॉबॅक ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. अगेन ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ डी सी ट्रान्समिशन. आत्ता आपण बघितलं ते ॲडव्हान्टेजेस ए सीचे होते. आता डी सीचे काय ॲडव्हान्टेजेस असणार आहेत, तर डी सी सिस्टममध्ये आपल्याला माहिती आहे आपण डी सी सिस्टममध्ये 2च कंडक्टर यूज करतो आहे. ए सीमध्ये 3 फेजेस आर, वाय अँड बी, 3 लाईन कंडक्टर्स रिक्वायर असतात आणि डी सीमध्ये फक्त 2च. त्यामुळे ॲटोमॅटिकली मटेरियलची जी कॉस्ट आहे ती कमी होते. त्यामुळं कॉस्टचा प्रॉब्लेम मीन्स कॉस्ट कमी लागते, सिस्टम इकॉनॉमिकल बनते. देन नंतर कोणता पॉईंट आहे की जे इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, सर्ज प्रॉब्लेम्स असतात ते पण यामध्ये प्रेझेंट नसतात. डी सी सिस्टममध्ये इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स नसतो, फक्त रेजिस्टन्स असतो. त्यामुळे जे प्रॉब्लेम्स, त्यांच्या इफेक्टमुळे जे प्रॉब्लेम्स होतात ते इथं डी सीमध्ये प्रेझेंट नसतात. व्होल्टेज ड्रॉप्स आर लेझर, हेन्स बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स सिस्टममध्ये प्रेझेंट नसल्यामुळे जे काही लाईनचे लॉसेस आहेत डी सी लाईनचे ते सुद्धा कमी असतात. त्यामुळं व्होल्टेज रेग्युलेशन इज बेटर इन केस ऑफ डी सी ट्रान्समिशन. नो स्किन इफेक्ट. ए सी सिस्टममध्ये स्किन इफेक्ट असतो. स्किन इफेक्ट म्हणजेच काय तर कंडक्टरच्या सरफेसवरून ओव्हरऑल जे जास्त व्होल्टेज आहे ते मॅक्झिमम व्होल्टेज स्ट्रेसेस, ए सीची टेंडन्सी असते की कॉन्सन्ट्रेट नियर टू दी सरफेस ऑफ कंडक्टर. कंडक्टरच्या सरफेसभोवती जास्त व्होल्टेजचा स्ट्रेस वाढतो. दॅट इज कॉल्ड ॲज द स्किन इफेक्ट विच इज प्रेझेंट इन ए सी सिस्टम. Skin effect is not present in DC system due to that the overall conductor is used by DC transmission. Less insulation is required. Economical use of underground cable is possible. Underground cable आपण इकॉनॉमिकली यूज करू शकतो बिकॉज 2 कंडक्टर्स लागतात आणि आपली ए सी सिस्टममध्ये 3 कंडक्टर्स लागतात. आता डी सी ट्रान्समिशनचे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. तर ते डिसॲडव्हान्टेजेस कोणते आहेत? डी सी पॉवर कॅनॉट बी जनरेटेड ॲट हाय व्होल्टेज ड्यू टू कम्युटेशन प्रॉब्लेम्स. कम्युटेशन प्रॉब्लेम्समुळे म्हणजे रेक्टिफायर इन्व्हर्टर्स यूज करावे लागतात कम्युटेशन सर्किट्समध्ये. त्यामुळे ए सी टू डी सी अँड डी सी टू ए सी ट्रान्समिशन करून म्हणजे ट्रान्समिशन जरी आपण डी सीमध्ये केलं तरी आपली जी डोमेस्टिक सप्लाय किंवा जे ओव्हरऑल सगळीकडे यूज केले जाणारे जे इक्विपमेंट्स आहेत ते रन होतात ए सीवर. त्यामुळं आपल्याला कम्युटेशन प्रॉब्लेममुळं हाय व्होल्टेजला आपण डी सी व्होल्टेज जनरेट करू शकत नाही आणि डी सी व्होल्टेज आपल्या कन्झ्युमर्सची रिक्वायरमेंटप्रमाणे चेंजही होऊ शकत नाहीत बिकॉज ट्रान्सफॉर्मर इज नॉट वर्क ऑन डी सी सिस्टम. डी सी सप्लायवर ट्रान्सफॉर्मर वर्क करत नाही. त्यामुळं काय होतं की आपल्याला डीची सिस्टम जी काही व्होल्टेजची रेंज कमी जास्त करायची असते किंवा स्टेप अप किंवा स्टेप डाऊन हे करणं पॉसिबल नसतं. ड्यू टू दिस रिझन स्टेप अप अँड स्टेप डाऊन ऑफ द व्होल्टेज कॅनॉट बी पॉसिबल इन केस ऑफ डी सी ट्रान्समिशन. डी सी ट्रान्समिशनमधला अगेन दुसरा एक ड्रॉबॅक आहे की कॉस्ट हाय असते आणि जे काही स्विच गिअरचे जे इक्विपमेंट्स आहेत त्यांची रेंज पण हाय असते. देन कंपॅरिझन ऑफ ओव्हरहेड अँड अंडरग्राऊंड सिस्टम. लास्ट लेक्चरमध्ये याचं ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंडबद्दल मी बोलली आहे. बट अगेन आपण ओव्हरहेड सिस्टममध्ये काय असतं तर सिम्पली 3 कंडक्टर्स असतात, बेअर कंडक्टर्स असतात, त्यांच्यावरती इन्सुलेशन वगैरे काही प्रोव्हाइड केलेलं नसतं. पोल्स असतात, पोल्सच्या वरती क्रॉस आर्म्स असतात, ते आयर्न स्टीलपासून बनलेले असतात. त्या क्रॉस आर्म्सवरती इन्सुलेटर्स असतात. इन्सुलेटर्स जे असतात ते लिकेज करंट फ्लो होऊ देत नाहीत आणि त्या इन्सुलेटर्सच्या थ्रू
आपण बेअर कंडक्टर्स पास केलेले जातात. तर अंडरग्राऊंड सिस्टममध्ये काय असतं तर 2 किंवा 3 असे कंडक्टर्स बाइंडिंग करून त्याच्यावरती 5 प्रकारचे लेयर्स असतात. PL बास इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज P फॉर पेपर, L फॉर लीड, B फॉर बेडिंग, A फॉर आर्मरिंग अँड S फॉर सर्विंग. मीन्स PL बास मीन्स वॉट, तर जे काही आपला केबलमध्ये वापरले जाणारा जो काही कंडक्टर आहे तर त्याच्यामध्ये मॉइश्चर जाऊ नये म्हणून आपण लीड यूज करतो. देन बेडिंग प्रोव्हाइड केलं जातं. देन आर्मरिंग पण प्रोव्हाइड केलं जातं. आर्मरिंगमध्ये गॅल्वनाइज स्टील वायर यूज केली जाते. आणि सर्विंग मीन्स मेकॅनिकल स्ट्रेंथ जी आहे केबलची इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्विंग केलं जातं. दिस इज दी सिम्पल पेरिफेरल ऑफ ओव्हरहेड अँड अंडरग्राऊंड सिस्टम. अगेन जी AC आणि DC ट्रान्समिशनची सिस्टीम आहे ती कशा प्रकारे आपण यूज करू शकतो तर ACमध्ये सिंगल फेज AC 2 वायर सिस्टम, सिंगल फेज AC 2 वायर सिस्टम विथ मिड पॉईंट अर्थ, 2 फेज AC 4 वायर सिस्टम, 2 फेज AC 3 वायर सिस्टम, 3 फेज AC 3 वायर सिस्टम, 3 फेज AC 4 वायर सिस्टम. अशा पद्धतीनं आपण AC सप्लाय यूज करू शकतो विथ धिस कनेक्शन. अगेन DC 2 वायर with midpoint earth and DC 3 wire. Okay. Again, जनरल क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्समिशन सिस्टम. ट्रान्समिशन सिस्टमचं क्लासिफिकेशनमध्ये काय दिलं आहे तर व्होल्टेजची लेवल डिफाईन केलेली आहे, डिस्टन्स आणि अकॉर्डिंग टू दी मेथड ऑफ कन्स्ट्रक्शन. लो व्होल्टेजसाठी 50 kV, मीडियम व्होल्टेज ट्रान्समिशन अप टू 132 kV, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन अप टू 220 kV, एक्स्ट्रा व्होल्टेज ट्रान्समिशन अप टू 400 kV अकॉर्डिंग टू लेंथ और डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन. शॉर्ट, मीडियम अँड लॉंग ट्रान्समिशन लाईन 50 किलोमीटरपर्यंत असेल तर शॉर्ट, 150पर्यंत असेल तर मीडियम and above 150 it can be considered as long transmission line according to the method of construction. तर मेथड जे आहे स्टील पोल्स और स्टील टावर्स. जनरली लो व्होल्टेजसाठी आपण पोल्स यूज करतो, बट फॉर हाय व्होल्टेज ट्रान्समिशन वी प्रिफर स्टील टावर्स. अगेन सिंगल सर्किट अँड डबल सर्किट. सिंगल सर्किट्स मीन्स सगळीकडे बघतो आपण की जे स्टीलचे जे टॉवर्स असतात मोठे मोठे त्याच्या दोन्ही साईडने कंडक्टर्स ट्रान्समिट केले जातात. त्याला दोन्ही साईडने असेल कंडक्टर्स जर ट्रान्समिट होत असतील तर त्याला डबल सर्किट म्हणायचं. आणि एका साईडनं जर होत असेल ट्रान्समिशन तर सिंगल सर्किट. अगेन थर्ड पॉईंट इज सॉलिड कंडक्टर्स, ACSR कंडक्टर, hollow conductor. These are the types of conductor which are used for the transmission of system. हे टाईप्स आहेत कंडक्टर्सचे. त्यांचा यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करतो. ओके. अगेन नेक्स्ट पॉईंट, कॅरेक्टरिस्टिक ऑफ हाय व्होल्टेज फॉर पॉवर ट्रान्समिशन. हाय व्होल्टेज ट्रान्समिशनचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, म्हणजे हाय व्होल्टेज ट्रान्समिट आपण का करतो. हाय व्होल्टेज आपलं 11 kVला जनरेट होतं तर नीड काय आहे की त्याचं ट्रान्समिशन हाय व्होल्टेजमध्ये करावं. तर इथं हिअर आर सम पॉईंट्स. रिडक्शन इन साईज ऑफ कंडक्टर टू सेविंग ऑफ मटेरियल. मीन्स आय हॅव ऑलरेडी डिस्कस दिस पॉईंट इन दिस पॉईंट दॅट मीन्स व्होल्टेज इन्क्रीज झालं तर करंट कमी होतो, करंट कमी झाला रेजिस्टन्स वाढला की एरिया डिक्रीज होतो, एरिया डिक्रीज झाला म्हणजेच जे ट्रान्समिशन लाईनसाठी लागणारं जे मटेरियल असते ते पण डिक्रीज होतं. मटेरियल इन्क्रीज झालं म्हणजेच कॉस्ट कमी झाली म्हणजे सिस्टम बिकम्स इकॉनॉमिकल. अगेन हेच इथं फॉर्म्युलाद्वारे इथं सांगितलेलं आहे. फॉर्म्युला काय सांगतो आहे, P इज इक्वल्स टू √3 VLIL cos phi. करंट कन्सिडर केला तर व्होल्टेज आणि करंटचं जे रिलेशन आहे ते इन्व्हर्सली बनतं. देन कॉपर लॉस
WC is equals to 3I square R. Let us these to find areas of cross section of the line conductor. Total copper loss is equals to 3IL square R. ILचं व्हॅल्यूज पुटअप केली आणि आरची पण पुटअप केली तर हे इक्वेशन असं बनतं. अगेन लास्टमध्ये एरिया इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्होल्टेज. मीन्स व्होल्टेज जर 11 kV असेल तर जो काही एरिया रिड्यूस होणार आहे किंवा क्रॉस सेक्शनल एरिया जो रिड्यूस होणार आहे तो 1:1च्या प्रपोर्शनमध्ये रिड्यूस होणार. ओके. मोअर द लाईन व्होल्टेज लेसर दी क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर फॉर द सेम पॉवर ट्रान्समिटिंग. मीन्स पॉवर कॉन्स्टंट आहे, पॉवर सेम आहे, बट त्यासाठी ट्रान्समिशन व्होल्टेज जर इन्क्रीज केलं तर क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे लागणारा तो कमी लागतो. Voltage regulation in the line is better. Voltage at receiving end of the conductor line is less than the voltage at sending end of the line. The difference is due to I square R drop in the line. Voltage regulation is better because low losses are present due to the high voltage transmission. Then less line losses. Particularly line copper losses is equals to 3I square R, and as current in the line is lesser due to high voltage of line, loss WC is lesser, so performance of line is better. Line efficiency depends on losses in the line. जी काही लाईनची इफिशियन्सी असते इट इज डिपेंड्स अपॉन दी लॉसेस. ॲज द हाय व्होल्टेज सिस्टम करंट डिक्रीज झाल्यामुळे लॉसेस जे असतात ते सुद्धा कमी होतात. Our next characteristic of high voltage transmission is increase in the transmission capacity of transmission line. VS इथं फॉर्म्युला आहे पॉवरचा. P is equals to VS VR divided by reactance into sine del. Del is called as the load angle. P is the power transmitted by the line. Due to this equation, P is directly proportional to V square divided by X of sine del. That means as we increase the voltage range, power transmission capability of line also increase. Means simply काय तर व्होल्टेजची रेंज इन्क्रीज केली तर पॉवर ट्रान्समिशन कॅपॅबिलिटी जी आहे सिस्टमची ती सुद्धा इन्क्रीज होते. विथ लॉसेस कमी होऊन इफिशियन्सी आणि व्होल्टेज रेग्युलेशनसुद्धा बेटर होतं. दिस इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हाय व्होल्टेज ट्रान्समिशन. Again, this shows that power transmitted capacity is in direct proportion of square of the sending end voltage. Increasing the transmission voltage, power deliver can also be increased. Means सिम्पलमध्ये ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज इन्क्रीज केलं तर पॉवर ट्रान्समिशन कॅपॅबिलिटी जी आहे सिस्टमची ती सुद्धा इन्क्रीज होते. इन्क्रीज सर्ज इम्पिडन्स लोडिंग. ॲज वी नो द फॉर्म्युला फॉर सर्ज इम्पिडन्स लोडिंग स्क्वेअर रूटमध्ये L/C. Okay. L is the series inductance, C is the series capacitance expressed as per unit length. If V is the line to neutral voltage, then surge impedance loading for transmission line is given by 3V square divided by ZC. Surge impedance loading varies with operating voltage. This shows that with increase in transmission voltage, surge impedance loading increases and power transfer capability of line increases with the increase in the voltage level. Okay. These are the characteristics of high voltage transmission. Our next point is method of construction of electric supply transmission system. इलेक्ट्रिक सप्लायची ट्रान्समिशन सिस्टम कन्स्ट्रक्ट करत असताना कोणकोणते मेथड्स आहेत तर सर्वे वर्क. We will study in this chapter survey work, line crossing river, rail outers, roads, other lines, and also planning of constructional work. ट्रान्सपोर्टेशन कोणकोणते जे कंपोनंट्स लागणार आहेत त्यांचं ट्रान्सपोर्टेशन, स्टाफ, टूल्स अँड प्लांट्स, ट्रीज, etc.
Survey work. This is a very important task prior to construction of the lines. Route along which the line is to run is decided and planned on the drawing sheet. Means पर्टिक्युलर प्लान तयार करूनच मगच पुढची सगळी प्रोसेस केली जाणार. सर्वे shall be carried out accurately and expeditious, and no loopholes and mistakes tolerable. Office work must be side by side progressively. This is to avoid future inconvenience and expenditure. The proposed route shall be, as far as possible, be shortened to save time, labor, and cost. After selection, plot the route to scale on the map. Next step is walk over survey. The intention of this survey is to know topography of that area, obstacles likely to come across the proposed route. Following things increase the cost, so if possible it can be avoidable. Excessive deviation from straight line, rock blastings, requirement of special foundation in water area, swamp, difficult access in the route of proposed line of wood counters which may need very long span of supports. These are the survey work for the transmission of the line. Then again we will discuss next point in next lecture.